नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पुढील अर्थात म्हणजेच की दुसरी यादी कधी येणार आहे? योजनेच्या अंतर्गत माझं जर नाव आलेलं नसेल तर मी काय करावं? याचबरोबर योजनेअंतर्गत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का? ते कधी मिळणार? यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे का? या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत 56 लाख खात्यांची माहिती गोळा केलेली आहे, ज्यांच्यामध्ये नियमित कर्जदार शेतकरी 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेले आणि थकीत असलेले शेतकरी आणि 2019 ते 2025 अर्थात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत शेतकरी अशा एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 56 लाख, ज्यांच्यापैकी आपण पाहिलेले की जवळजवळ 23,63,000 हे नियमित कर्जदार शेतकरी येतात. यांच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर 32,27,000 हे थकीत कर्जदार शेतकरी येतात. आता 32,27,000 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त असलेले जे काही उर्वरित शेतकरी अशा जवळपास 15 लाख आसपास शेतकरी यादी अद्यापही या योजनेअंतर्गत प्रकाशित करणं बाकी आहे. आता या योजनांची यादी ही या पहिल्या शेतकऱ्यांच्या प्रक्रिया पार पडल्यानंतर साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या सांगितलं जाते, परंतु 15 ऑगस्ट नंतरच ती यादी प्रसिद्ध केली जाईल अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे. परंतु उर्वरित राहिलेले शेतकरी यांच्यामध्ये देखील 2019मध्ये कर्जमाफीचे पात्र झालेले जवळपास 12,71,000 शेतकरी येतात. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची यादी या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर जवळपास 2,90,000 असे कर्जदार शेतकरी येत, त्यांची संख्या 3,69,000 कर्ज खाती येत होती. परंतु OTSमध्ये ज्यांच्यामध्ये रक्कम ही 2 लाखापेक्षा जास्त आहे, मग आता या पुढच्या मध्यापही 15 ऑगस्ट नंतर येण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिना सांगितलं आहे, परंतु डेफिनेटली त्या 15 ऑगस्ट नंतरच येऊ शकतात. परंतु 17 लाख शेतकऱ्यांची यादी शेतकऱ्यांना KYCची प्रक्रिया पार पडावी जाणार आहे. जसे की शेतकरी KYCची प्रक्रिया पार जातील तशी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु आकडेवारीनुसार कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15,13,000च्या आसपास शेतकऱ्यांची आता अंतर्गत आपली KYC पूर्ण केलेली आहे आणि यांच्या अंतर्गत आता लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून 13,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करून शेतकऱ्यांची कर्ज खाती नील केली जाणार आहे. यांच्यामध्ये कर्ज खात्यांची रक्कम तणावत ही कया कारणानं तर शेतकऱ्यांनी फार्मर ID उपलब्ध नसणं किंवा आणखीन काही कर्जाचे नंबर चुकीचे टाकणं किंवा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची KYC केलेली नाही. परंतु जेवढे शेतकरी लवकरात लवकर KYC करतील तेवढी त्यांची प्रक्रिया थोडीशी फास्ट होणार आहे व त्यांना लवकरात लवकर लाभ मिळणार. 17 लाख शेतकऱ्यांची प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जातं हे थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं, म्हणजेच की 2 लाख जवळपास असतील व कर्ज खाती येतील किंवा 2023 पूर्वीची आता 2023 नंतर कर्ज घेतलेली 2024 मधील कर्ज घेतलेले हे थकीत आहे. OTSमध्ये जवळपास 369 कर्जदार शेतकरी यादीमध्ये अद्यापही येणं बाकी आहे आणि या पुढच्या यादीमध्ये पाहायला मिळणार होतं की सुद्धा कर्जमाफीच्या 3 प्रक्रिया कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे की या नियमित कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी जे 2 लाख आतमध्ये आहे हे कर्ज व्यतिरिक्त OTS आहे हे 2 लाखापेक्षा जास्त रक्कम आहे. 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत आहे. त्याआधी जे काही शेतकरी OTS घेऊन जी रक्कम पूर्णपणे भरतील ती कर्जमाफी दिली जाणार. अशा 2 लाखमध्ये कर्जमाफीची होणार आहे. परंतु ही दुसरी प्रक्रिया OTS शेतकऱ्यांची आहे, ज्यांच्यामध्ये तिसरी प्रक्रिया पार पडली जाणार आहे. म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यांच्यामध्ये आतापर्यंत फक्त 50,000 रुपयांचे अनुदान देण्याची शासनाची तयारी आहे. हे अनुदान आता 2 लाख रुपये केले जाऊन म्हणून मागणी केली जाते व मोठ्या प्रमाणात आता लढा उभा केला जाणार आहे. साधारणपणे 30 तारखेपासून यांच्यामध्ये आंदोलनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. इथे या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचं अनुदान द्यावी अशी मागणी देखील आता करायला सुरुवात झालेली आहे आणि मागणी झालेली आहे. तरी प्रक्रिया पार पाडली जातील किंवा चालू राहतील व चालूच राहणार अशा, परंतु रेग्युलर कर्जदार शेतकरी सध्या तरी म्हणजे
2-3 महिन्यामध्ये तरी अनुदान देण्याचा शासनाचा कुठलाही विचार नाही आहे, करून दिसत नाही आहे. व एकंदरीत कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून उत्तर देत असताना सुद्धा 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी, त्यानंतर OTS शेतकऱ्यांची आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया सुरू राहील आणि थोडा वेळ लागेल, परंतु नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आणखीन काही काळ थोडा वाट पाहावी लागू शकते. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच की तुम्हाला अशा पुढे देखील माहिती मिळत राहतील. धन्यवाद.